नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या प्रेग्नन्सीचा 34 वीकचा तिसरा दिवस। आज आहे चंद्रग्रहण आणि हे माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमधले पहिले आणि शेवटचे ग्रहण आहे। दिवसभराचे रेग्युलर रुटीन फॉलो करून ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे 5 वाजता मी मस्त आईच्या हातचे गरमागरम जेवण केले। त्यानंतर बरोबर 5:20 पासून ग्रहणाचा सूतककाळ किंवा ग्रहणाचे वेध सुरू होणार होते, म्हणून मग त्यांनी मला चंदनाचा लेप बनवून दिला पोटाला लावण्यासाठी। त्यानंतर मग मी सुरुवातीला 21 हनुमान चालिसाचे पठण केले आणि हे पण माझ्यासोबत हरे कृष्ण महामंत्राचा जप करत बसले। त्यानंतर 1:27 पर्यंत फक्त आध्यात्मिक वाचन आणि जप करणे पॉसिबल नव्हते, म्हणून मग त्यांनी आमचा एवढ्या दिवसांचा जो पेंडिंग मूवी होता तो म्हणजे महाअवतार नरसिंहा हा पाहिला। त्यामध्ये आमचे जवळजवळ 2.5 ते 3 तास गेले, जेणेकरून आम्ही आध्यात्मिक वातावरणात पण राहिलो आणि टाईम पण गेला। आणि मूवी पण खूप सुंदर आहे, प्रत्येक प्रेग्नेंट लेडीजने 100% हा मूवी पाहायला हवा। त्यानंतर मी अर्धा ते 1 तास वॉकिंग करत चॅन्टिंग केले, तोपर्यंत 12 वाजले। असा टाईम कधी जातो समजत नाही, पण आज काय माझा टाईमच जात नव्हता। असो, 12 वाजलेले पाहिल्यानंतर जरा बरे वाटले, कारण आणखीन फक्त 1.5 तास शिल्लक होता। 12 वाजता मी 7 रामरक्षाचे पठण केले। तुम्हाला माझा चेहरा पाहून समजत असेलच की मी किती थकलेली आहे। त्यानंतर मी नरसिंह कवच स्तोत्राचे पठण केले, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी जवळ येणार नाही। तुम्हाला या सर्वांवरती विश्वास आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा। आता बऱ्याच जणांचे हे म्हणणे आहे की ग्रहण काळात काही खायचे किंवा पाणी पण प्यायचे नाही, तर काही जण म्हणतात की वॉशरूमला पण जायचे नाही, पण असे मी काही पाळले नाही। ॲक्च्युअल ग्रहण 9:57 पासून सुरू होणार होते, तर ते मध्यरात्री 1:27 संपणार होते। एवढ्या कालावधीत मी ना पाणी पिल्याशिवाय राहू शकते, ना तो वॉशरूमला न जाता राहू शकते, त्यामुळे मी ह्या दोन्ही गोष्टी केल्या। त्यानंतर ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप केला। आणि हे पण माझ्यासोबत 12-12:30 पर्यंत जागे होते, पण त्यांना उद्या सकाळी लवकर जायचे असल्यामुळे मीच त्यांच्या मागे लागून झोपायला सांगितले। आणि फायनली 1:27 झाले, त्यामुळे मी लगेच अंघोळ केली, पण डोके काही धुतले नाही, कारण थंडी आणि पावसामुळे आजारी पडायला निमित्त नको, म्हणून घरात गंगेचे पाणी होते ते शिंपडून घेतले आणि नंतर थोडे खाल्ले, कारण 5 वाजता जेवण केल्यामुळे मला खूप भूक पण लागलेली आणि अशा कंडिशनमध्ये मला झोप पण आली नसते, म्हणून मी एक बिस्किटाचा पुडा आणि कॅडबरी खाल्ली आणि तोपर्यंत 2 वाजून गेले। तर चलो, आता मी आराम करते। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।